नमस्कार मित्रांनो, गोष्ट एका भटकंतीची आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत शिर्डीमध्ये श्री साईंच्या दर्शनासाठी. मित्रांनो, आजची ही ओम साई श्रद्धा सेवक मंडळ आयोजित साई दर्शन यात्रा अतिशय भक्तिमय, सुव्यवस्थित आणि आनंददायी ठरली. या यात्रेचे यश हे ओम साई श्रद्धा सेवक मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि समर्पित सेवाभावामुळेच शक्य झाले. साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्याचे, त्यांच्या पवित्र आरतीमध्ये सहभागी होण्याचे आणि त्या अद्वितीय आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्याचे परम सौभाग्य आम्हा सर्व भक्तांना लाभले. ही यात्रा केवळ सहल नव्हती, तर साईनाथांच्या कृपेची जाणीव करून देणारा एक दिव्य प्रसंग होता. मंडळाच्या समर्पित कार्यसंघाने अत्यंत नियोजनबद्धरित्या संपूर्ण सहल सुरळीत पार पाडली. 100हून अधिक साई भक्त सोबत घेऊन ही यात्रा यशस्वीरित्या संपन्न करणे ही एक सोपी जबाबदारी नव्हती. पण श्रद्धा आणि सेवाभाव यांच्या बळावर मंडळाने हे कार्य कौशल्यपूर्ण पार पाडले. स्वागत समारंभ हा विशेष विलोभनीय आणि संस्मरणीय ठरला. त्यामागे मंडळाच्या प्रत्येक सदस्यांची मेहनत आणि निस्वार्थ सेवा आहे. या अद्वितीय आयोजनाचा आणि परिपूर्ण व्यवस्थेसाठी ओम साई श्रद्धा सेवक मंडळ आणि त्या मंडळाची संपूर्ण टीम या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे. मित्रांनो, साई भक्त निवासाच्या बाजूलाच असलेले हे त्या परिसराच्या बाजूलाच असलेले हे शिवलिंग, सकाळचं वातावरण एकदम आल्हाददायी होतं. शिवलिंगाच्या समोरच असलेला नंदी, साई श्रद्धा सेवक मंडळाने या ठिकाणी साई भक्तांची नाश्त्या पाण्याची पण या ठिकाणी व्यवस्था केली होती. पाहत असाल, हा आहे साई भक्त निवासाच्या आजूबाजूचा परिसर. एकदम शांत असं वातावरण. हे आहे ध्यान मंदिर. आपण गणेश बाप्पांची मूर्ती पाहू शकत असाल. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आपण पाहत असाल. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेले साईभक्त आणि प्रवासादरम्यान भजन कीर्तनामध्ये ते दंग झाले. गुरु दत्ताच्या
चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीचा पुंजनी मन लागो रे लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे गुरु भक्ती मन लागो रे मुंबई तालाय प्रगट झालाय आणि उतावली सफेद शर्ट काळी काळी पॅन्ट असा वेशधारी सफेद शर्ट काळी काळी पॅन्ट असा वेशधारी कपाटी साखळी हातात याच्या दिसते शोभुनी काळाप्रमाणे बदलून रूप आला भूमीवरी हे मुंबई तालाय प्रगट झालाय आणि उतावली अनिरुद्ध माझा शिडीचा राजा मुंबई तालाय प्रगट झालाय आणि उतावली ब्रह्मांडनायक म्हणती भक्त तुझे सारे शिर्डी गावात फकीर झालाय सांगतील तुकारे ब्रह्मांडनायक म्हणती तुझे सारे शिर्डी गावात फकीर झालाय सांगतील तुकारे आसुरी राजा शिवाचा तो मुंबई तालाय प्रगट झालाय आणि उतावली मुंबई तालाय प्रगट झालाय अनंताचा पालक गरीबाचा पालक त्याची दुराशा गरी तरी त्याला नाव घेता दारी अनंताचा पालक गरीबाचा साईबाबा मंदिर आणि मंदिराच्या परिसरामध्ये कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नसल्याकारणाने मी दर्शनाचे आणि साईबाबा मंदिराचे इथे फोटो दाखवू शकत नाही आहे. साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर श्री साई स्वतःसेवा मंडळाने साई भक्तांच्या जेवणाची व्यवस्था केली होती या ठिकाणी. हेच ते संस्कृती हॉटेल. या ठिकाणी परतीच्या प्रवासात लागण्यापूर्वी साई भक्तांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
मित्र निलेश आणि आमचे शरद दादा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. आता कशी वाटली आजची पिकनिक कशी होती जरा सांगा. छान होती. कसा एन्जॉय कसा केला एन्जॉय झाला. आम्ही खूप मजा केली. देवाचं दर्शन केलं, बाबांचं दर्शन घेऊन आणि आपल्याला बाबांच्या दर्शनला येतो पण आजची मस्त भेटली आम्हाला. आणि आता आम्ही हॉटेलमध्ये आम्ही भोजन करायला आलो. छान झालं बोलतो कार्यक्रम. एकंदरीत या पिकनिकचा उद्देश काय असतो. तेच म्हणजे सगळ्यांना सोबत दर्शन द्यायचं साईबाबांचं. साई श्वेता शिवक मंडळ आम्ही दरवर्षी गाड्या सोडतो आणि नाला सुपार आणि आम्ही सगळ्या महिना सोबत माणसांना सोबत घेऊन आम्ही सगळ्यांना दर्शन देतो साईबाबांचं. आता संस्कृती हॉटेलमध्ये आपण आलो आहे. ते आता आमची प्रत्येक वर्षी तुमच्या युट्यूबची सहल येते का. हो, प्रत्येक वर्षी आमची सहल येते. तर या वर्षी आम्ही 2 गाड्या करून आलेल्या आहेत. 2 गाड्या घेऊन जवळजवळ 100 माणसं आपल्यासोबत आज आहे. 120 गाड्या 120 आणि त्याच्यामध्ये 2 गाड्या आमच्या साहेबांच्या गेल्या. गेल्या. एक साहेब राहिलेत आमचे. कौशिक नाही त्याचं नाव नाही. एकंदरीत आजच्या पिकनिकमध्ये मजा आली आपल्याला. हो, आजची पण मजा आली. खूप मजा एन्जॉय केलं मुलाने. धन्यवाद शरदादा. धन्यवाद निलेश. थँक्यू. हे पहा, आपण समोर पाहू शकत असाल पर्यटकांसाठी खरेदीसाठी ठेवलेले हे काही वस्तू आहेत. खूप छान छान प्रकारच्या इथे आपल्याला गिफ्ट वस्तू पाहायला मिळतील. या संस्कृती हॉटेलच्या आतमध्येच हे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन केलेलं आहे. इथे मुलांसाठी गेमिंगची व्यवस्था पण आहे. छान असं आजूबाजूचं वातावरण. छोट्या मुलांसाठी काही खेळणी ठेवली आहेत. पाण्याचे कारंजे, मित्रांनो, आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. जर या चॅनलवरती आज तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.